ऐतिहासिक नळदुर्ग येथील आई तुळजाभवानीच्या मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून जय भवानी जय जगदंब असा गजर केला। गेल्या कित्येक वर्षांपासून या पालखीचा मान भोई समाजाला मिळतो। या परंपरेनुसार यंदाही पालखी मिरवणूक काढण्यात आली। आराधी महिला, गावातील मानकरी, भाविक आणि विविध समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातून निघालेल्या पालखी मिरवणुकी दरम्यान गुलाल, कुंकू आणि फुलांची उधळण करत आई राजा उदो उदो अशा जयघोषात वातावरण भक्तिमय झाले। आई तुळजाभवानीची मूर्ती पालखीतून गावभर मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली। यावेळी मानकऱ्यांच्या वतीनं आणि पुजाऱ्यांच्या हस्ते विशेष प्रार्थना करण्यात आली। यावर्षी आलेलं संकट दूर व्हावे, शेतकरी बळकट व्हावा आणि सर्व समाज सुख समृद्धीत राहावा अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करण्यात आली। आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना संदेश। आई जगदंबे तुझ्या चरणी प्रार्थना करतो, यावर्षी आलेलं संकट दूर कर, बळीराजाच्या हातात पुन्हा ताकद दे, त्यांचे शेत हिरवेगार कर, गावावर, समाजावर, देशावर कोणतेही संकट येऊ नको देऊ, सर्व भाविकांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, सगळ्यांच्या चुकीसाठी माफी कर आणि सर्वांना तुझ्या कृपेचा आशीर्वाद लाभू दे। धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग हे गाव, ह्या मंदिराची म्हणजे ह्या देवीची मूर्ती ही प्रति तुळजाभवानी मातेची एक मूर्ती आहे। 1921 साली तळे बांधण्याच्या अगोदर तिथे एक मूर्ती मिळाली होती, परंतु ही मूर्ती तिथं आम्ही स्थापना करायची होती तुळजापूरला। पण तुळजापूरला तिथली मूर्ती स्थापना केल्यानंतर उरलेली ही मूर्ती प्रति आई म्हणून हे नळदुर्ग ते ऐतिहासिक शहरामध्ये ही स्थापना झालेली आहे। त्यावेळेसपासून भोई समाजाला हे आमचा पालखीचा मान आम्ही वाजत गाजत तळ्या म्हणजे ज्यावेळेस तळ बांधत होतो त्यावेळेसपासून आम्ही इथे वाजत गाजत आलो। म्हणजे आम्हाला एक ऐतिहासिक कथा आहे ती, एक नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर झालेलं होतं त्यावेळेस की सगळी वातावरण म्हणजे ह्या म्हणजे प्रफुल्लित झाली होती। देवी प्रसन्न होऊन आम्ही स्थापना केलेली आहे। तिथे वरिष्ठ म्हणजे मोठमोठे होते किसनराव गायकवाड प्रति तुळजाभवानी मातेचे एक दुसरं रूप आहे। ह्या मातेचं आम्हाला जे मान मिळालेला आहे, मान म्हणजे पालखीचा मान मिळालेला आहे। एक पालखी मान आम्ही अख्ख्या नळदुर्गमध्ये पालखी सोहळा पूर्ण पार करतो आणि इथं आम्ही व्यवस्थित अख्ख्या नळदुर्गमध्ये भक्तभावनाने दर 10 दिवस सतत 10 दिवस ही पूजा पाठ करून आम्ही ही व्यवस्थित पूजा पार पाडतो। काय आईच्या चरणी आज प्रार्थना केला? प्रार्थना अशी केलेली आहे की ह्या चरणी आई मातेची चरणी करतो की मी अख्ख्या भोई समाजाच्या वतीने व माझ्या या ट्रस्टच्या वतीने जीवनोदय समिती व अंबाबाई ट्रस्टच्या वतीने अख्ख्या नळदुर्गला सुख समृद्धी आणि कुठलेही हे न करता आघात न होता किंवा अपघात न करता सुखी समाधानी ठेवावे ही आमची इच्छा आहे। त्या चरणी आणखीन एक प्रार्थना करतो की आत्ता हे परवाचं जे सतत मे महिन्यापासून 5 महिने सतत अतिवृष्टी होत होते, त्या वृष्टीमध्ये आई चरणीच्या प्रार्थनेने असं होतं की आता आलेल्या संकटाला सामर्थ्याने सगळ्यांनी तोंड द्यावं आणि सगळ्यांचं भरभराटी व्हावं आणि सगळ्यांना जो लाभ मिळणारा शासनामार्फत ते प्राधान्याने सगळ्याला मिळावं हीच आमची इच्छा। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर।